यंग इंडिया लिमिटेड या कंपनीकडे जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन घटनेच्या 18व्या कलमानुसार जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असलेल्या या यंग इंडिया या कंपनीकडे नॅशनल हेराल्डचे 99% शेअर्स गेले, ज्याच्यामध्ये ज्या कंपनीचे संचालक माननीय सोनियाजी गांधी, माननीय राहुलजी गांधी, माननीय श्यामजी पित्रोदा व इतर काही डायरेक्टर आहेत. ज्या कंपनीचा उद्देशामध्ये नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रॉफिट कुठल्याही डायरेक्टरला दिला जात नाही, कुठलाही डिव्हिडंड दिला जात नाही, कुठल्याही प्रकारची पगार त्या डायरेक्टरला दिली जात नाही, कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या डायरेक्टरला दिल्या जात नाही. व या प्रकरणामध्ये कुठल्याही एकाही रुपयाचं एकाही पैशाचं देवाणघेवाण झालेलं नाही. नॅशनल हेराल्डची जी सर्व मालमत्ता आहे ती नॅशनल हेराल्डच्याच मालकीची असते, त्या कंपनीच्याच मालकीची असते, ती यंग इंडियाची कधी होऊ शकणार नाही. पण या मोदी शहा सरकारचं कामच आहे देशातील जनतेला गुमराह करायचं, त्यांना मूर्ख बनवायचं आणि विरोधी असलेल्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करून त्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवून त्यांना नेस्तनाबूत करायचं. पण त्यांनी यावेळेस चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलेला आहे. देशाचे लढवय्ये नेते राहुलजी गांधी त्यांच्या या भीतीला कधीही भीक घालणार नाहीत व त्यांच्यासोबत असलेले आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे लढवय्ये कार्यकर्ते त्यांच्यासोबत रात्रंदिवस या ठिकाणी लढून त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी मोदी शहाचा आम्ही या ठिकाणी नेस्तनाबूत करू. मला या ठिकाणी मित्रांनो सांगायचंय, आता सुरेश दादांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रकरण काय आहे आणि आपल्या नेत्यांचं या प्रकरणामध्ये एकही रुपयाचा हस्तक्षेप नाहीये हे आपण ठणकावून कुठल्या आपल्या विरोधकांना सांगता आलं पाहिजे. काँग्रेस पक्ष माननीय सोनियाजी माननीय राहुलजी हे न्यायालयामध्ये सांगतीलच, पण न्यायालयाची गोष्ट मीडिया मार्फत बाहेर येत नाही. मला या ठिकाणी आमच्या मीडियाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी विनंती करायची की नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे आपण आपल्या लोकप्रिय दैनिकांच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जनतेसमोर आणलं पाहिजे, ज्यामध्ये आजपर्यंत एकाही रुपयाची देवाणघेवाण किंवा एकाही रुपयाचा एकाही गुंठ्याचा एकाही स्क्वेअर मीटरचा देवाणघेवाण झालेली नसताना इतक्या मोठ्या नेत्याला देशाच्या नेत्याला लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला यामध्ये बोलण्याचं काम हे मोदी शहाच ईडी मार्फत करत आहे. कारण देशासमोर अनेक मोठी संकट अनेक मोठे मुद्दे या ठिकाणी आहेत. पूर्वोत्तर आपलं राज्य अरुणाचल प्रदेश असो, मेघालय असो, सिक्कीम असो ते जळत असताना, पंजाबमध्ये वेगळे प्रश्न निर्माण झालेले असताना ट्रम्पने मोदींच्या जिवलग मित्रांनी ट्रम्पने त्यांचा अपमान करून भारत देशाचा अपमान करून त्यांच्यावर टॅरिफ लादलं. या एवढे मोठे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न असताना या सर्व प्रश्नांपासून बगल देण्याचं, या सर्व प्रश्नांपासून महागाईसारखा विषय आहे, बेरोजगारीसारखा विषय आहे, या सर्व ज्वलन प्रश्नांपासून भारतीय लोकांचं दृष्टिकोन दूर करण्यासाठी भारतीय लोकांचं मन वळवण्यासाठी नॅशनल हेराल्डचं प्रकरण या ठिकाणी काढलंय. नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये एकही रुपयाची देवाणघेवाण झाली नाही. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये अशी एकही रुपयाची देवाणघेवाण न होता दाखल झालेला पहिला गुन्हा आहे. तर मला या ठिकाणी मोदी शहा व त्याचबरोबर त्यांच्या हस्तक झालेल्या ईडीचा या ठिकाणी मी निषेध नोंदवतो व देशाचे नेते सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यासोबत संपूर्ण देशाची काँग्रेस पार्टी, संपूर्ण देशाचे काँग्रेसचे कार्यकर्ते व आम जनता त्यांच्या सोबत आहे, त्यांच्यासोबत लढायला तयार आहे. या शांततेच्या मार्गाने या मोदीने जर ऐकलं नाही तर त्यांची कान उघडणी करण्यासाठी आम्ही घंटानाद आंदोलन करून जेल भरो करू. येणाऱ्या काळामध्ये आणखी तीव्रपणाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करून या मोदी व यांना देशातून हाकलून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.